नमस्कार. चला, आज आपण आपल्या स्वयंपाकघरातल्या काही गमती-जमती पाहूया. म्हणजे बघा, रोजच्याच गोष्टी पण त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या की आपला किती वेळ आणि त्रास वाचतो. आज आपण अशाच काही सोप्या पण एकदम हुशार युक्त्या जाणून घेणार आहोत, ज्या तुमचा स्वयंपाकाचा अनुभव नक्कीच बदलून टाकतील. चला तर मग सुरुवात करूया. हो ना, म्हणजे बघा, कांदा चिरायला घेतला की डोळ्यातून पाणी हमखास येतं. लसूण सोलायचा तर कंटाळाच येतो किंवा कधी-कधी पोळ्या कडक होतात. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडतात, पण आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण या सगळ्यावर आपल्याकडे एकदम सोपे आणि भन्नाट उपाय आहेत. चला तर, सगळ्यात आधी सुरुवात करूया स्वयंपाकाच्या पहिल्या पायरीपासून, म्हणजे भाजीपाला तयार करणे. हा टप्पा थोडा वेळखाऊ असतो, पण काही सोप्या युक्त्या वापरल्या ना की हे काम अगदी पटापट होतं. ही तर आपल्या सगळ्यांचीच कॉमन अडचण आहे. कांदा कापायला घेतला रे घेतला की डोळ्यांची जळजळ झालीच म्हणून समजा. पण थांबा, यापुढे असं नाही होणार. आता गंमत म्हणजे यामागे एक छोटंसं विज्ञान आहे. कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, तर त्यातील एन्झाईम्सची क्रिया जरा मंदावते आणि मग तो डोळ्यांना त्रास देणारा वायू कमी तयार होतो. आणि दुसरा उपाय म्हणजे सुरी ओली करायची. त्यामुळे तो वायू पाण्यातच विरघळून जातो, आपल्या डोळ्यांपर्यंत पोचतच नाही. बघा, आहे की नाही सोपं? खरंय. एका एका लसणाच्या पाकळीची साल काढणं म्हणजे खूपच कंटाळवाणं काम. आणि जेव्हा भाजीसाठी किंवा चटणीसाठी जास्त लसूण लागतो, तेव्हा तर विचारायलाच नको. अहो, ही युक्ती म्हणजे तर जादूच आहे. सगळ्या पाकळ्या एका डब्यात टाका, झाकण लावा आणि जोरात हलवा. त्या एकमेकांवर आपटून सालं आपोआप सुटी होतात. म्हणजे बघा, फक्त 10 सेकंदात आपलं अवघड काम एकदम सोपं. हे पण बऱ्याचदा होतं. आपण कामाच्या घाईत बटाटे आधीच सोलून ठेवतो आणि बघतो तर काय, थोड्याच वेळात ते काळे पडायला लागतात. हवेच्या संपर्कात आल्यामुळे असं होतं, पण हे आपण सहज टाळू शकतो. हो, अगदी इतकंच करायचंय. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडं मीठ टाका आणि सोललेले बटाटे त्यात ठेवा. मिठाचं पाणी ऑक्सिडेशनची प्रक्रिया थांबवतं. त्यामुळे बटाटे ताजे आणि पांढरेशुभ्र राहतात. बरं, भाजीपाला तर तयार झाला. आता आपण वळूया प्रत्यक्ष स्वयंपाकाकडे. इथेही काही युक्त्या आहेत ज्या वापरल्याने आपल्या पदार्थांची चव आणि रंगरूप दोन्ही सुधरेल. एकदम मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या पोळ्या बनवणं ही एक कलाच आहे. अनेकदा पोळ्या गरम असताना मऊ लागतात, पण नंतर मात्र कडक किंवा वातड होतात. यामागचं खरं गुपित आहे पीठ मळण्यात. नेहमीच्या पाण्याऐवजी कणिक मळताना थोडं कोमट पाणी किंवा दूध वापरा. यामुळे कणिक जास्त मऊ होते आणि पोळ्या दुसऱ्या दिवसापर्यंत तशाच मऊ राहतात. दुधामुळे तर चवीही छान लागते. बघा, एक छोटासा बदल आणि केवढा मोठा परिणाम. कधीकधी भात शिजल्यावर थोडा चिकट होतो किंवा त्याचा रंग पिवळसर दिसतो. पण प्रत्येक दाणा मोकळा, सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र भात बनवणं अजिबात अवघड नाहीये. हो, खरंच. फक्त काही थेंब लिंबाचा रस. भात शिजत असताना त्यात लिंबाचे 3-4 थेंब टाका. लिंबामुळे तांदळाचे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत आणि त्यांचा नैसर्गिक पांढरा रंगही टिकून राहतो. भात अगदी मोत्यांसारखा दिसतो. आणि आता आपण आपल्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे जाऊया. आणलेले पदार्थ आणि भाज्या जास्त काळ ताज्या कशा ठेवायच्या, जेणेकरून त्यांची नासाडी होणार नाही. आपण बाजारातून ताज्या भाज्या आणतो, पण 2-3 दिवसातच त्या कोमे जायला लागतात किंवा खराब होतात. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना योग्य पद्धतीने न ठेवणं. इथे 2 एकदम कामाच्या टिप्स आहेत. टोमॅटोची देठाकडची बाजू खाली करून ठेवली की त्यातला ओलावा टिकून राहतो. आणि मिरचीचे देठ काढून ठेवल्यास मिरची जास्त काळ ताजी आणि टवटवीत राहते. कधीकधी लिंबू खूप कडक लागतं आणि कितीही जोर लावला तरी त्यातून म्हणावा तसा रस निघत नाही. अर्ध्यापेक्षा जास्त रस आतच वाया जातो. लिंबू वापरण्यापूर्वी ते फक्त 10 सेकंड मायक्रोवेव्हमध्ये थोडं गरम करा किंवा तळहाताने दाब देऊन टेबलवर फिरवा. असं केल्याने आतल्या रस धरून ठेवणाऱ्या पेशी मोकळ्या होतात आणि रसाचा प्रत्येक थेंब अगदी सहज बाहेर येतो. पावसाळा आला की ही एक अडचण हमखास येते. हवेतल्या दमटपणामुळे मिठाच्या बरणीत मीठ ओलसर होतं आणि त्याचे खडे तयार होतात. यावरचा उपाय तर इतका सोपा आहे की विश्वासच बसणार नाही. आपल्या मिठाच्या डब्यात फक्त 3-4 तांदूळाचे दाणे टाकून ठेवा. तांदूळ काय करतो तर हवेतला अतिरिक्त ओलावा शोषून घेतो आणि आपलं मीठ कोरडं आणि मोकळं ठेवतो. अनेक पदार्थ एकत्र ठेवल्यामुळे कधीकधी फ्रीज उघडल्यावर एक प्रकारचा विचित्र वास येऊ लागतो, जो लवकर जात नाही.
बेकिंग सोडा हा वास शोषून घेण्यासाठी ओळखला जातो. एका छोट्या वाटीत थोडा बेकिंग सोडा घेऊन ती वाटी फ्रीजमध्ये ठेवा. तो फ्रीजमधले सगळे नकोसे वास शोषून घेईल आणि तुमचा फ्रीज एकदम दुर्गंधीमुक्त राहील. तर मग पाहिलंत, या आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी, पण यांचा परिणाम किती मोठा आहे. या टिप्समुळे आपला वेळ तर वाचतोच, पण स्वयंपाक करण्याचा अनुभवही खूप सोपा आणि आनंददायी होतो. प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात अशा काही खास पारंपरिक युक्त्या दडलेल्या असतात. आज आपण काही नवीन शिकलो, पण आता एक विचार करा. तुमची अशी कोणती खास सिक्रेट युक्ती आहे जी तुम्ही नेहमी वापरता